काही लोक इतके निर्लज्ज असतात की एखाद्याला त्रास देऊन स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतात। आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल। सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर विचार, कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती विचारात आहे। संवादातून मनही जुळून येतात आणि नवी माणुसकीची नाती जन्माला येतात। आता हळूहळू संवाद ही कमी झाला आणि त्याचबरोबर माणुसकी सुद्धा। गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कसं गोड बनतं। दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर नकळत ओठांवर हास्य खुलतं। कुणाला नाराज करणं आपल्याला कधी जमलंच नाही, तरी पण काही जण नाराज होतातच। तो त्यांचा दोष, कारण आपल्याला फक्त मैत्री करायला शिकवलं, राजकारण नाही। एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो। छोट्या छोट्या गोष्टीतही भरपूर आनंद घेता येतो, फक्त मन समाधानी असलं पाहिजे। न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही। जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहित आहे काय? अश्रू आणि हास्य, कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण ते जेव्हा दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो। प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो। असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने हृदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही। माणसाची नीती चांगली असेल तर मनात भीती उरत नाही। हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते। हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य तेही शक्य होते। जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही। माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं वाटतंय। कमवलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते तो आयुष्यात कधीच हारत नाही। जगात 2 अशी रोपं आहेत जी कधी कोमेजत नाही, आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही। पहिलं निस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास।